मी आता येणार नाही. बाई. हो रमाबाई, तुमचा अभ्यास तर उत्तम आहेच, पण तुमचे भाग्यही मोठे आहे. महादेवरावांसारखे तैलबुद्धी, प्रगल्भता आणि दूरदृष्टी असलेले पती तुम्हास लाभले आहेत. तुमचे शिक्षण पूर्ण व्हावे याची काळजी तर ते घेतीलच. रमाबाई, महादेवरावांचे व्यक्तिमत्व फार विशाल आहे. ते निपक्षपाती न्यायमूर्ती तर आहेतच, पण नवमताचा पुरस्कार नेमस्तपणे करणारे मोठे समाज सुधारकही आहेत. त्यांच्या विद्वत्तेसमोर मोठी मोठी माणसे सुद्धा अगदी नम्र होतात. अशा थोर व्यक्तीच्या सहवासात आपण आहोत हे तुम्ही कधीही विसरू नका. उन्हाळी माती जसे पावसाचे पाणी संपूर्णपणे शोषून घेते, तसे त्यांचे सर्व गुण तुम्ही संपूर्णपणे आत्मसात करा. समजले ना? आणि रमाबाई, अशा थोर पतीच्या विसाव्याचे स्थान तुम्ही आहात हेही विसरू नका. शतकातून असे एखादेच व्यक्तिमत्व जन्माला येते, तेव्हा तुम्ही त्यांना अगदी मायेने जपा. त्यांचे विचार काळाच्या पुढे धावणारे आहेत, तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांचा वेग वाढवावा लागेल. रमाबाई, आज मला सांगताना खूप आनंद होतो आहे की तुम्ही उत्तम वाचक झाला आहात. या चार भिंतींच्या आड राहूनही पुस्तकांच्या द्वारे जगाची ओळख करून घेण्याची सुसंधी तुम्हाला प्राप्त झालीय. ती दौडू नका. समजले ना? मी नसले तरी पुढची शिक्षिका येईपर्यंत 2 खटका अभ्यास करण्याचा नेम मात्र मोडू नका. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. बाई.